सुमित, बरं झालं तुम्ही आलात. प्लीज वहिनीला सांगा बरं, डू नॉट डिस्टर्ब मी. मी कशाला डिस्टर्ब करायला येते? तुमच्या काळजीने आली होते ना. तुम्ही कान का भरताय आसावरीचे? सुमित, फेस पॅक तयार करते ती मी. फेस पॅक. आसावरी, मी त्यांच्याशी बोलतोय ना, प्लीज. तुम्ही प्लीज उगाच काहीतरी करू नका. आत्ताच घोळवता होता राहिलाय, त्यात तुम्ही काहीतरी गोंधळ घालू नका. राधाचं काय करायचं ते साहेब बघतील, पण तुम्ही चिथावताय हे जर कळलं तर राधाचं माहिती नाही, पण मधल्या मध्ये तुम्हाला मिळालेला मानही निघून जाईल. बोलू का साहेबांना? मी ही बिराजदार आहे म्हटलं, बाहेरची नाही. वहिनी, आसावरी, उगाच त्यांच्या अनाथ असण्यावरून मला काही बोलायचं नाही. त्यांना स्वतःच्या डोक्यावर छप्पर राहते की नाही बघा आधी. चालल्यात दुसऱ्याला शिकवायला. ह्या पेस्टिसाइडचा वास किती उग्र आहे ना साहेब. आपण हे पेस्ट कंट्रोल का करतोय हे लक्षात आहे ना? हो साहेब. मग कामाला लागा. हो साहेब, आजच आपल्या प्रोडक्शनमधून सगळं ते सामान काढून पाठवून देतो, म्हणजे आक्षेप घेता येईल असं काही दिसणारच नाही. पण जे काय करायचं ते आजच्या आजच, कारण राधाला आपण एकच दिवस प्रोडक्शन पासून लांब ठेवू शकतो. हो साहेब. हे काय तुम्ही ऑफिसमध्ये चाललात? हो, का ग? नाही म्हणजे ते आज ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल आहे ना, मग सगळ्यांना सुट्टी दिली आहे. सुट्टी दिली? कोणी? साहेबांनीच दिली. आपण अधूनमधून पेस्ट कंट्रोल करतोच आपल्या ऑफिसमध्ये, आणि आजकाल तर उंदीरही दिसायला लागले, म्हणून मीच सांगितलं साहेबांना. तर साहेब म्हणाले आजच पेस्ट कंट्रोल करून घ्या. अच्छा अच्छा अच्छा, ओके. मग आता काय वर्क फ्रॉम होम आहे का आज? नाही 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 सर, मी आधीच डेटवर जायचा प्लॅन केलाय, तर मग सुट्टी राहू द्या ना प्लीज. आहा, किती प्रामाणिक आहेस ग तू. सारखी सुट्टी मागत असतेस. काही सुट्टी मिळणार नाहीये, खूप काम आहेत, चला कामाला लागा. जा. अरे थँक्यू सो मच मॅम. बाय सर. अरे तुम्ही दोघे जा बाहेर, फिरा, एन्जॉय करा. नाही, मला प्रोडक्शनमध्ये जरा काम आहे. अगं पण ते आत पेस्ट कंट्रोल केलंय ना. हां, मग ठीक आहे ना, मी फाईल्स घेऊन घरी जाते. आज जाणं जरा अवघड आहे. अवघड काय त्यात, मी लगेच जाऊन येईल. नाही, आत ते औषध फवारलं ना, ते विषारी आहे. उगाच काही ॲलर्जी वगैरे झाली तर प्रॉब्लेम नको ना. नाही नाही नाही, काही हरकत नाही, जाईल ती, जाऊ द्या तिला. आलीच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. काय कुठे? ऑफिसमध्ये जात आहे? हां, ते प्रोडक्शनमधल्या काही फाईल्स हव्या होत्या. नाही राधा, माझं तुझ्याकडे एक काम आहे. नाही म्हणजे तू जे मसाले शोधलेस तसे मसाले आणखीनही कुठेतरी असू शकतात असा मला संशय आहे. नाही, काही झालं तरी एक गोष्ट नाकारू शकत नाहीस की तू एक उत्तम कामगिरी केलेली आहेस. भेसळयुक्त मसाले तू शोधलेस, आणि ही बिराजदार मसाल्यांकरता खूप मोठी गोष्ट आहे. पण मला अजूनही असं वाटतं की असे मसाले आणखीनही कुठेतरी असू शकतात. तर ते शोधण्याचं काम तू आजच्या दिवसात करशील का?
नाही म्हणजे बघ ना, ऑफिसमध्ये असंही पेस्ट कंट्रोल चालू आहे, ऑफिस बंदच आहे. आणि शिवाय तुला उद्यापासून इथेच काम करायचं आहे. आजचा दिवस जर सत्कारणी लावता आला, हाती आला तर हो बाबा, मी काम करेन. तुम्ही इतक्या विश्वासाने एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे, मी ती नक्की पार पाडेन. थँक्यू बाबा. देवा, अशीच तुझी कृपादृष्टी असू दे आमच्यावर. घरात सुखशांती नांदू दे. राधा, काय झालं? आई, तुमचा विश्वास बसणार नाही आज काय झालंय. अगं काय झालं? कुणाला काही कळलं का? डिवोर्सचं कळलं का? काय हे काही बोलले का तुला? आई आई आई, शांत व्हा, घाबरू नका. चांगली बातमी आहे. बाबांनी स्वतःहून माझ्यावर जबाबदारी सोपवली. भेसळ मसाले आणखी कुठे नाही आहेत ना, ते बघायचंय. काय खरंच? हो, आणि मी सुद्धा लगेच जबाबदारी स्वीकारली. आई, आता जातीने लक्ष घालावं लागणार आहे सगळ्यात. मला स्वतःला सिद्ध करायचंय, आणि तेही लवकरात लवकर. मला माझं प्रेम व्यक्त करायचंय आई, पण त्यासाठी बाबांचा विश्वास जिंकणं खूप गरजेचं आहे. आई, मी यशस्वी होईल ना? होशील ना? नक्की होशील बाळा. राधा, आता मी देवासमोरच उभी आहे. तुला माहितीये का, देवानेच कौल दिलाय. आता तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. थँक्यू आई.